शहादा खरेदी विक्री संघाचा नवा उपक्रम G9 केळीची दर्जेदार रोपे उपलब्ध। शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम हाती घेत G9 जातीच्या केळीच्या दर्जेदार रोपांची विक्री सुरू केली आहे। आनंद येथील आयकॉनिक इंटरनॅशनल कंपनीच्या रोपांच्या विक्रीचा शुभारंभ उपाध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शेतकरी शरद पाटील यांना पहिल्या रोपांचा क्रेड देऊन विक्रीचा श्री गणेशा करण्यात आला। कार्यक्रमाला प्राध्यापक DC पाटील, संचालक रवींद्र विठ्ठल पाटील, सुदाम सोमजी पाटील, विनोद चिंतामण पाटील, अंबालाल पाटील, विश्वनाथ पाटील, आयकॉनिक कंपनीचे मार्केटिंग हेड मच्छिंद्र माळी, मॅनेजर अनिल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे 2 लाख रोपांची नोंदणी झाली असून मे अखेरपर्यंत 5 लाख रोपे विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। 10 एप्रिलपर्यंत 16 रुपये प्रति रोप व त्यानंतर 18 रुपये प्रति रोप या दराने बुकिंग सुरू आहे। विशेष म्हणजे ही रोपे थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवून दिली जाणार आहेत। खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांची हमी देत या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। कुलदेवीनां स्मरण पूजनंजाहं करिष्ये। हात जोडा, भगवंत गणपती बाप्पांची प्रार्थना करा, नमस्कार करा, प्रार्थयेत प्रार्थने ध्यान स्मरण पूजनाचे सकलो नमस्कारान नमस्कारो देवीचं स्मरण करा, प्रार्थना नमस्कारान नमस्करोमि हि कुंकुमेनार्जितो देवमद शान्तिं प्रयशामिन्द्रियं गामशपुरुषारः डिक्की में सत्यवशमहि अश्वनाभुपमन्यस्यामहि श्रीहेतामिषः कर्दमेन प्रजाभूता महि संभव कर्दमं श्रियंबासमे। मी मच्छिंद्र माळी, आयकॉनिक इंटरनॅशनल पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर कंपनीचे RSM म्हणून महाराष्ट्र टेरिटरी बघतो आणि आपला आयकॉनिक कंपनीचा आनंद इथे लॅब आहे। टिश्यू रोप तिथं तयार केले जातात सर्व। तर आमच्या रोपाची जी खासियत आहे, आम्ही एक नॅचरल लेवलला रोप तयार। परिसराचे नेते आदरणीय सहकारमर्षी स्वर्गीय अण्णासाहेब विखे पाटील यांनी दाखवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आमचे नेते मान्य बापूसाहेब दीपकजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे चेअरमन माजी चेअरमन आदरणीय मकनभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहादा तालुका खरेदी विक्री संघाने उत्पादन वाढीच्या दृष्टीने एक नवीन पाऊल उचललेलं आहे। शेतकऱ्यांपर्यंत जो काही केळींचे रोपं जात होते त्याचा एकाच कंपनीचे जातील याची गॅरंटी नव्हती। याचा अभ्यास करून आदरणीय मखनभाई यांनी विद्यमान चेअरमन अनिल पाटील व व्हाईस चेअरमन शिवदासभाई पाटील यांनी आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि आयकॉनिक इंटरनॅशनल आनंद येथील कंपनीशी संपर्क साधला। प्रत्यक्षात त्यांचे रोपं कोणत्या क्वालिटीची काय आहे याच्यासाठी संचालक मंडळाची एक टीम आनंदला जाऊन आली आणि या संचालक मंडळाच्या टीममध्ये बहुसंख्य संचालक हे केळी उत्पादकच असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मनातील सर्व शंकांचं निरसन तेथे जाऊन केलं आणि मग या आयकॉनिक कंपनीचं डीलरशिप घेण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला। त्यानुसार शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला नंदुरबार जिल्ह्याची डीलरशिप मिळालेली आहे। संघामार्फत 10 एप्रिलपर्यंत 16 रुपये प्रति रोप प्रमाणे बुकिंग सुरू आहे। थोडेसे ॲडव्हान्स देऊन बुकिंग करायची आहे आणि रोप ज्या तारखेला पाहिजे त्याच्या 3 दिवस अगोदर उर्वरित रक्कम भरल्यास त्यांच्या शेतापर्यंत सर्व रोपं जाणार आहेत। आज पहिली सुरुवात झाली, त्यानिमित्ताने आज छोडकानी कार्यक्रमही आयोजित केला होता। यात मंद्रज येथील शेतकरी ज्यांनी पहिल्यांदा केळी लागवडीची हिम्मत केली आणि त्यांनी आमच्यावर आणि आयकॉनिक कंपनीवर विश्वास ठेवून ती रोपांची नोंद केली होती आणि पहिली खेप आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत। श्री शरदभाई पतिराव पाटील मंद्रजकर आणि बामखेड्यालाही ही रोपं जाणार आहेत। अशा 2 शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सुरुवात करून दिली, त्याबद्दल खरं म्हणजे संचालक मंडळाच्या वतीने व सर्व सभासदांच्या वतीने आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करतो। आणि यापुढे जे काही मागच्या वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव होता, एका कंपनीचे रोप असताना त्याच्यात मिक्सिंग केलं जातं, पण आयकॉनिक कंपनीने फक्त खरेदी विक्री संघाला जो अधिकार दिलेला असल्यामुळे याचा कंपनीकडनं
डायरेक्ट शेताचा बांधावरच माल झाला असल्यामुळे दुसऱ्या रोपांची मिक्सिंग होणार नाही याची 100% गॅरंटी खरेदी विक्री संघ घेत आहे. यासोबतच नंदुरबार जिल्हा नव्हे तर नजीकचा निझर तालुका गुजरात आणि खेतिया परिसर मध्य प्रदेश येथील शेतकऱ्यांना आम्ही रोपांचे वाटप करू शकतो एवढा आत्मविश्वास आहे. सध्या संघाकडे 2 लाख रोपांची नोंद झालेली आहे आणि यात आणखीन पुन्हा वाढ होईल. आमचा टार्गेट 5 लाख रोपांचं आहे. टप्प्याटप्प्याने तेही होईल. शेतकऱ्यांचा विश्वास हाच आमचा सहकारातील मूलमंत्र होता. अण्णासाहेबांनी जो दिला तो आम्ही पाहतो आहेत. बापूसाहेबांचं कणखर नेतृत्व या संघाला पुन्हा जुन्या भरभराटीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हा आजचा पहिला प्रकल्प झाला. आणखीन काही कल्पना आमच्या संचालक मंडळाच्या डोक्यात आहे. आम्ही त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करू आणि खरेदी विक्रीला पुन्हा एकदा नावलौकिक प्राप्त करू हेच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो.